महाराष्ट्रातील अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना आज मोठा दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देत असल्याची घोषणा केली। मात्र याबाबत परिवहन विभागाने कारवाईला सुरुवात केली असताना मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही मुदतवाढ चर्चेचा विषय ठरली आहे। महायुतीतील वर्चस्वाच्या लढाईपासून ते उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीपर्यंत अनेक कारणांची चर्चा यामुळे सुरू झाली आहे। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। रिक्षा 3 पायांची असली तरी त्याची दिशा पुढचं चाक ठरवतं, हे सगळ्यांनाच माहिती। 3 चाकांच्या सरकारचं हँडल आपल्याच हाती असल्याचं दाखवून देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागच्या चाकाला आज करकचून ब्रेक लावला। सरकारनं यापूर्वी दिलेल्या 3 महिन्यांच्या मुदतीत मराठी न शिकलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी थेट ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही। आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर पुढच्या काही वेळातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माध्यमांसमोर आले। गेल्या 6 महिन्यांपासून रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी कंबर कसलेल्या सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला। पण हा पाठिंबा देणं बंधनकारक असल्याचा त्यांनी केलेला उल्लेख आणि सगळं काही संपलं नसल्याचा त्यांचा आशावाद बरंच काही सांगणारा होता। माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा आता निर्णय हा मुख्यमंत्र्यांकडे असेल असा निर्णय हा काही दिवसांपूर्वी झाला होता। याचाच प्रयोग आज आपल्याला पाहायला मिळाला, ते म्हणजे प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या रिक्षा चालक यांना मराठी सक्तीच्या निर्णयावरती आज मुख्यमंत्री यांनी कुठेतरी आता 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे, ही घोषणा थेट मुख्यमंत्र्यांनी केली। यावरती ज्यावेळेस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना प्रश्न विचारण्यात आला तर एकनाथ शिंदे यांची देहबोली ही बघण्यासारखी होती। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत। 1,60,000 लोकांनी जे पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं, त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो। आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार इतर भाषिकांमध्ये होतोय हे एकनाथ शिंदेंचं वक्तव्य उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकांकडे तर निर्देश करत नाही ना, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे। आणि काँग्रेसनेही नेमका हाच मुद्दा अधोरेखित करत भाजप आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या प्रायोरिटीजमधून हा निर्णय झाल्याची टीका केली आहे। सेना तर तिकडे उत्तर भारतीमध्ये लढणार नाही। शिंदे सेना जे आहे ते मुंबईपुरता किंवा महाराष्ट्रापुरता आहेत, यूपीमध्ये ते लढणार नाहीत। प्रॉब्लेम आहे भारतीय जनता पार्टीला। भारतीय जनता पार्टी त्यांना निवडणुकामध्ये जायचं 1 वर्ष झालेलं आहे, तर 1 वर्ष कसा तसा निवडणुका काढून घ्यायचा, यांची मतं घ्यायचं, नंतर यांना एक मुंबईतून हाकलायचं। अमराठी रिक्षा चालक मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर भलतेच खुश आहेत। सीखेंगे साहब, धीमे धीमे क्या करेंगे, हमको तो बस सीख रहे, हम थोड़ा बोलते हैं साहब। तुम्ही मराठी बोलत होता आधी? हाँ, थोड़ा सा बोलते हैं भाई, ज़्यादा नहीं आता है, तोड़ मोड़ के बोलते हैं साहब। फायदा झाला वाटतं? फायदा झाला, 1 साल हुआ तो भाई अब सीखेंगे आदमी। बहुत साथ मिला, अच्छा मुख्यमंत्री अपना है, ऐसे ही काम करेगा तो इसको वोट देंगे हम लोग बीजेपी वाले हैं। अब बीजेपी को वोट भी देते हैं, कुलाबा में रहते हैं कपड़े में। हाँ, नहीं तो भाई यही सिंधे जी है, सटा है तो इनका वोट मिलता है। अभी अलग पार्टी हो जाएगा तो सिंधे भी चले जाएगा राज ठाकरे में। हाँ साहब। अगोदर इशारा,
मग प्रशिक्षण आणि आता कारवाई असा भला मोठा टप्पा पार करून आलेल्या परिवहन विभागाच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे ब्रेक लागलाय. ड्रायव्हिंग सीटवर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावत मागच्या चाकाच्या वेगाला आवर घातल्याचं चित्र आहे. या इमर्जन्सी ब्रेकमुळे आता दुसरा टायर घासला जाणार, स्लिप होणार की पुन्हा ग्रिप पकडत नव्यानं वेग घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.